सुद्धा ज्यांनी रोशन केले आणि आज आम्ही त्यांना पाहत असतो. किरणजी जाधव साहेब अध्यक्ष ट्रॉफीमध्ये त्यांची उपस्थिती. सत्यवान काकडे 4 षटकं 20 मिनिटं. हा सामना सोडून 3 मॅच बाकी आहेत. किरण जाधव साहेब आपल्या मनापासून धन्यवाद. चला मॅच ऑन होईल लगेच. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. जाऊया मॅचकडे आणि ऐकूया दीपकभाई फडके यांना. धन्यवाद. धन्यवाद सागरभाई मांडवकर. सलामीची जोडी मैदानामध्ये. टाइम अलर्ट असणारे याकडे लक्ष असू द्या. 20 मिनिटाचा अवधी. इथे मात्र 11:26 झालेत. अमित केनी स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज असेल आणि अनिकेत मात्रे ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज हर्ष जमदाडे अर्थात नामदेश्वर जमदाडे यांचे सुपुत्र गोलंदाजी मार्कवरती. जेवढा चांगला लेदर क्रिकेट खेळतोय त्याच्याहून चांगला टेनिस क्रिकेट खेळताना या खेळाडूला आपण पाहत आहे. तो P1चं षटक कशा प्रकारे फेकलं जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा. पहिल्या चेंडू बॅटची कडा, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फर्स्ट स्लिपमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न, 1 धाव कंप्लीट केली जाईल. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल अमित केनीच्या बॅटमधून ही धावसंख्या आपण पाहिली. हर्ष जमदाडे गोलंदाजी मार्कवरती हे षटक फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वाकडी विपक्ष भगतवाडी ही मॅच मैदानामध्ये रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिलं तर P1च्या षटकामध्ये कशा प्रकारे रणनीती आखली जाईल. कारण सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. अमित केनीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आली आहे. अनिकेत मात्रे खेळण्यासाठी सज्ज असेल. दुसरा चेंडू या षटकामधील खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आलाय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकाच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल पाहायला मिळाल्या आणि इथून मात्र एक चांगल्या टप्प्यावरती अचूक लाईन लेंथवरती गोलंदाजी करताना हर्ष जमदाडेला आपण पाहत आहे. आणि एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून. अमित अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असणारा हा खेळाडू. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. प्रशांत पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकाच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. संभाजीदादा मस्कर अगदी या स्पर्धेला खूप चांगले योगदान. ते देखील आजच्या दिवसापूर्वी ती स्पर्धेमधून रजा घेत असताना, कारण उद्या सकाळी जॉबवरती जायचे. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. वेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानं थोडासा बाहेर वळतोय. निर्धाव चेंडूची सांगता 3 चेंडूमध्ये 3 सिंगल. त्यानंतर आलेला हा डॉट चेंडू. P1च्या षटकामध्ये दमदार कामगिरी आपण पाहत आहे. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी हर्ष या ठिकाणी. स्लोवर चेंडू फेकला गेला आहे आणि वारंवार तोच प्रयत्न राहिला फलंदाजाचा. कारण डावखुरी आताचा गोलंदाज आहे, त्याला एक नैसर्गिक स्पिन मिळत असतोय आणि चेंडू पडला तर बाहेर वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहत आहे. आणि या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये रमेश पवार अर्थात आऊ या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बऱ्याच अवधी आपण पाहताय 1-1 धावेसाठी प्रयत्न करावा लागतोय. पुन्हा एकदा तोच फटका, खराब क्रिकेट. कारण चेंडूची पाहणी केली गेली नाही, फक्त ऑनसाईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न. पण चेंडूची मेरिटनुसार खेळ करणं खूप महत्त्वाचं आहे. पण ती गोलंदाजी सुंदर राहिली हर्षी आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावफलक धावा लागल्या 3.
पहिले 3 चेंडू 3 सिंगल त्यानंतर डॉट अतिशय वेगानं षटक फेकलं गेलंय. चला प्रत्येक षटकासाठी टीम मीटिंगची अनुमती नाहीये याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल आणखी एक युवा शुभम. शुभम उबाले नौका गोलंदाज खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. शुभम उबाले पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. वेगवान चेंडू वेगवान फटका चेंडू जाईल सीमा पार षटकार. अतिशय दमदार चेंडूची फेकी आपण पाहिली. 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. सुंदर फटका या ठिकाणी अमित केनीच्या बॅटमधून. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आपण पाहिलाय आणि भगतवाडी टेनिसमधील एक मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळते अमित केनी. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू लेगस्टिकवरती फेकला जातोय. एक रिस्की धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि परंतु पंचांचा इशारा आहे अव्वांतर स्वरूपामध्ये सिंगल. 1+1 2 धावा पाहायला मिळाल्यात आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. अकरा धावा धावफलकामध्ये लागले गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अपटी बार चेंडू शॉट अँड पुल अगदी हिटमॅनची आठवण करून देणारा फटका 6 धाव्यांसाठी. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. सुंदर फटका अगदी एखाद्याच्या कानाखाली द्यावी असा चपराक या फटक्यामध्ये आपण पाहिली. अगदी अपटी बार चेंडू फेकलाय. वेगानं प्रहार या ठिकाणी पाहायला मिळाला. 17 धावसंख्येमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आपण पाहिल्या हर्षा माध्यमातून. परंतु या षटकामध्ये शुभम उबाले गोलंदाजी करीत असताना 2 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या. 2-14चं हे षटक फेकत असताना मागणी गोलंदाजी राहिली आहे. तो येणाऱ्या चेंडूमध्ये कसा प्रकारे कमबॅक असणार आहे. वेगवान चेंडू ऑफस्टिकवरती चेंडू फेकला जातोय. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी चांगला कमबॅक पाहायला मिळाला. वाकडी संघाच्या गोलंदाजाचा निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते आणि इथे मात्र षटक फेकत असताना सुंदर कमबॅक. एक युवा जिगरबाज खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे या संघामध्ये खेळत असताना अरुणजी पाटील यांना देखील आपण पाहताय. खूप चांगले योगदान वाकडी टीमसाठी सातत्याने या खेळ यांचं राहिलं आहे. आणखी एक सुंदर कमबॅक. 2 चेंडूवरती 2 षटकार त्यानंतर अव्वांतर आपण पाहिला आणि त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश लाभले गेले शुभम उबालेला. एक सुंदर रीतीने गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर दिलेले कानमंत्र आपण पाहिलं. कारण फलंदाजा वॉलॉन ट्रान्स जर आपण पाहिला तर ऑन साईडला फटकेबाजी करण्याचा म्हणजे ऑफ स्टिकवरती चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. बॅटच्या सहाय्याने आपण धावसंख्या आपण पाहिली. 18 धावा धावफलकामध्ये लागले गेले. पहिल्या षटकामध्ये 3 आल्या. या षटकातील अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 15 धावा अद्याप खर्च केल्या गेल्यात. अमितसाठी हा चेंडू पुढ्यात फेकलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण येतो. चेंडू खाली फलंदाज होईल बाद. पहिला फलंदाज गारद 18 या आकड्यावरती. नक्कीच ज्याचं या ठिकाणी आगमन झालंय. चांगलं योगदान नेहमीच 40+ क्रिकेट टीमला राहिलंय आणि त्यानंतर या आयोजनाला देखील मोलाचं योगदान देणारे नितीनजी जोशी दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती धाबा लागल्या गेल्यात 18. फलंदाज बाद झाला अमित केणी. नौका खेळाडू मैदानामध्ये रुद्र भगत. डावखरे आताचा एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली रुद्रजी. गोलंदाजी मार्कवरती
कोणता गोलंदाज येईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये. आक्रमकता ही ज्याची खेळ आपण पाहिलाय आणि पहिल्या 2 षटकांसाठी एकंदरीत जर आपण पाहिलं तर चांगल्या गतीने षटक फेकत असताना 7 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकली गेली. एक चांगली कामगिरी या खेळाडूंची सातत्याने आपण पाहिली आणि इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हर्ष जमदाडे गोलंदाजी मार्कवरती आलाय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज. सुंदर फटका. एका टप्प्यामध्ये चेंडू अडवला जातोय. सुंदर प्रयत्न राहिले डीप लॉंग ऑनला. 1च्या साह्याने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. हर्ष पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरतीच. हे षटक फेकत असताना आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या. या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये सिंगल. परंतु आता मात्र बॅटल पाहायला मिळेल लेफ्टी वर्सेस लेफ्टी. रुद्र भगत खेळण्यासाठी सज्ज असेल डावखुऱ्याचा फलंदाज. हा चेंडू फुलर लेनचा फेकला जातोय. बॅटची कड्या लागली. शॉर्ट पॉईंटला चेंडू अडवला जाईल. 1 धाव कंप्लीट. एकाच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 20 धावा धावफलकावरती. भगतवाडी संघ जर आपण पाहिला कैलासवासी रुपेश भगत यांच्या नावानं खेळत असताना RCC भगतवाडी टीम मैदानामध्ये सुंदर कामगिरी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिली अमित केणीची सुंदर फलंदाजी. त्यानंतर अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. 9 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान या खेळाडूचं राहिलंय. रुद्र भगतनं 1 वरती 1 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून मात्र काय रणनीती आखली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजर असतील. 5 षटकामध्ये किमान 50 ते 55 60 या आकड्यापर्यंत गाठावा लागेल कारण तेवढीच चांगली फलंदाजी वाकडी टीममध्ये देखील आपण पाहिले. त्यानंतर जरी षटक फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डाट. निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळते. एक चांगली कामगिरी. चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर वळवतोय आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. तिसरं षटक मार्कच असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज. सुंदर चेंडूची फेकी. लोअर फुल टसला यांचा चेंडू फेकला गेलाय. 1 धाव कंप्लीट. एकाच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण धावसंख्या जर पाहिली तर चांगल्या गतीने धावा जमावल्या होत्या. 18 धावा 2 ओव्हरमध्ये. या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या हर्ष जमदाडेच्या माध्यमातून. 4 चेंडूची फेकी. पहिल्या षटकामध्ये देखील 3 धावा खर्च केल्या होत्या आणि इथे मात्र 1.4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च करत असताना वाकडी संघाचा हा युवा वेगवान गोलंदाज. आपटी बहार चेंडू फेकला गेला आहे. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षण तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न. 2 फलंदाजामध्ये ताळमेळ जमलं नाही आणि या ठिकाणी जर पाहिलं खेळाडू क्रीजमध्ये पोहोचलाय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केले गेले. एका धावेने 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहिला होता रुद्रचा पण त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज अनिकेत म्हात्रे नकार दिलाय. जर सुरुवातीला रनिंग बिटवीन विकेट फास्ट असते तर एक चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. धाव होऊ शकले असते. तेवढी चांगली फेकी देखील आपण पाहिली. नॉट आउट. गोलंदाजी मार्कवरती खोदून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 8.00 सरासरी धावफलकावरती धावा लागल्या 24. 1 फलंदाज बाद. 24 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकामध्ये एकंदरीत जर आपण पाहिले तर खूप चांगली कामगिरी आपण पाहिलीत. इथे मात्र हे षटक चांगल्या दिशेने वाटचाल करावी लागेल.
एक चांगलं क्रिकेट पुढील मॅच देखील तुमच्या समोरील दोन्ही संघ नायकांना विनंती इथून मात्र कॉल केला जाईल आणि दुसऱ्या फिल्डतील पहिली मॅच चिंचपाडा संघाचा संघनायक आणि रेडगड संघाचा संघनायक टॉससाठी संपर्क साधा इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल प्रतीत दादा प्रतिष्ठान ओम साई चिंचपाडा संघाचा संघनायक आणि त्यांना फाईट करेल प्रणवी प्रथा 11 भैरव रेडगड संघाचे पुरस्कर्ते प्रणय भोपी 7874 यांनी पुरस्कृत केलेला संघ पॅक केलेला संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल तर दोन्ही संघ नायकाला इथून हा पहिला कॉल केला जातोय पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल याकडे लक्ष असू द्या कारण आज एक संघ आम्हाला क्वालिफाय करायचं आहे घड्याळाची वेळ पाहिली तर 11:39 रमेश पवार अगदी जोरदार अपेल आणि पंचांचा बोर्ड आकाशामध्ये फलंदाज बाद लेग बिफोर LBW स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय अगदी विकेटच्या मधोमध आढळला आहे आणि एक व्यावसायिक खेळाडू नॅनो कार विजेता बायकर मॅन विजेता हा खेळाडू रमेश पवार आऊ वेगाने चेंडू फेकला जातोय त्यानंतर नौका खेळाडू मैदानामध्ये RCC बगतवाडी टीमचा सागर मात्रे या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू अनेक वर्ष क्रिकेटची मैदानं गाजवणारा हा खेळाडू आज एकंदरीत जर पाहिला तर फलंदाज बाद झालेत 2 आणि 4थ्या क्रमांकावरती अनेक वेळा संघाला सलामीसाठी येणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली सागर म्हात्रे परंतु आज एकंदरीत जर पाहिली म्हात्रे बंधूंची जोडी मैदानामध्ये अनिकेत म्हात्रे सागर म्हात्रे जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असणार आहेत आणि त्यानंतर या षटकामध्ये येणाऱ्या 11 चेंडूमध्ये किमान प्रेम पाटील जर आपण पाहिलं किमान 50 ते 60 धावसंख्या मजल मारावी लागणार का तेवढी चांगली फलंदाजी रमेश पवार या खेळाडूची या टीममध्ये आपण पाहिलं प्रशांत पाटील या संघामध्ये आपण पाहतो अरुण पाटील यांना संघामध्ये खेळताना पाहतोय आणि एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय गावदेवी वाकडी संघ म्हटला की नक्कीच आपण पाहिलं उद्योजक धनंजय शेठ पाटील हे त्यांचं देखील खूप चांगले योगदान या संघाला नेहमीच राहिले पहिल्या चेंडू विकेट त्यानंतर हा अवांतर फेकलेला चेंडू एकाच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती हा चेंडू देखील आपण पाहिला अगदी चेंडू पडल्यानंतर बाहेर बोलवतोय ही क्षमता या खेळाडूची आणि एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली फिंगर रोल केले अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर बोलतोय आणि इथे मात्र फलंदाज सागर याला उंचर मारण्याचा प्रयत्न बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली फलंदाज बाद सागर मात्रे बाद झालाय सागर घरत मैदानामध्ये आलाय 25 धावा धावफलकामध्ये 3 बाद 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि सागर घरत कशा प्रकारे धावा जमावेल एक नेहमीच आक्रमकता ही ज्या खेळाडूची ओळख राहिली परंतु रमेश पवारचं कौतुक करावं लागेल सागर मात्रे सारख्या फलंदाजाला बाद होऊन माघारी परतावं लागलं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे मॅच मैदानामध्ये सुरू असताना एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल यामध्ये मात्र शंका नाही ते षटक फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं थोडं स्पीडअप करा वाकडी संघ कारण 11:26 पहिला चेंडू फेकला गेलाय याकडे लक्ष असू द्या जर आपण अतिरिक्त वेळ खर्च केला तर एक क्षेत्ररक्षक तुमचा आतमध्ये असेल एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जाते नॉट आउट डॉट चेंडू सांगता पाहायला मिळाली
रमेश पवारचं षटक. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 25. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डॉट. एक सुंदर गोलंदाजी, एक अवंतची आपण धावसंख्या जर पाहिली या ओव्हरमध्ये. वाईट चेंडू फेकला गेलाय, 2 विकेट. महत्वपूर्ण षटक फेकत असताना रमेश पवार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. 4 षटकामध्ये 25 धावा धावफलकावरती. तर चला अंतिमचा षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. अगदी वेळेवरती षटक फेकलं गेलं. 19 मिनिटामध्ये 4 षटकं फेकली गेलेत. टाईमवरती लक्ष आहे सूरज पाटील आमचा. चला जे विनिंग संघ आहे त्यांनी सूचनेकडे लक्ष द्या. आज आम्ही एकच संघ क्वालिफाय करतो. तर चला विनंती असेल चिंचपाडा संघाचा संघनायक आणि रेडगड संघाचा संघनायक हे षटक समाप्त होण्याच्या आत आपण टॉससाठी संपर्क साधा. ही विनंती. तिसरा आणि अंतिमचा पुकार असणार आहे. यानंतर पुकार दिला जाणार नाही. गोलंदाज मार्कवरती हे सज्ज असणार आहे. अविनाश पाटील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. ऑफ स्टिक वरती चेंडू फेकला जातोय. चेंडू जाईल डॉट. आज अविनाश पाटील आपण गोलंदाजी करताना पाहताय. एक चांगली फेकी आपण पाहिली आणि इथे मात्र चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. हे षटक फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. अविनाश पाटील पहिल्या चेंडू निर्धाव फेकला गेला. 25 धावा धावफलकामध्ये. जेवढे चेंडू जास्त ड्रॉट खेळले गेलेत अनिकेत म्हात्रेनं आणि कुठेतरी ते पुन्हा एकदा पंचाचा इशारा त्या अभ्यंतरचा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. 100 सर्वांमध्ये सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेला चेंडू. अनिकेत म्हात्रेची फलंदाजी पाहिली. 7 चेंडू डॉट खेळला गेला. 13 चेंडूमध्ये 12 धाव्यांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत. एक षटकार ज्यामध्ये आपण पाहिलं खराब चेंडू फेकला गेलाय आणि पंचांचा इशारा तो बीमर +4 5. धावसंख्या कमी होती ती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि इथे मात्र हा चौकार पाहायला मिळाला. 31 धावा धावफलकावरती. आमचे DJ मास्टर लंच जेवणासाठी गेलेत आणि त्यानंतर थोडीशी आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु येणारे सामना आपण देखील महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये पुढील मॅच पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील दोन्ही संघनायक आले नाही तर 2-2 बॉल कमी केले जातील. कमिटीचा निर्णय येतोय. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली आणि फ्रीडचा चेंडू. 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी फिरले 3 धावा कंप्लीट केल्या जातील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या चेंडूवरती मिळाल्या 3-3च्या साह्याने संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावर. रेडगड संघाचे संघनायक संदेश भोईर हे या ठिकाणी आलेत. चिंचपाडा क्रिकेट संघ आपला संघनायक आला नाही. हे सत्र समाप्त होण्याच्या आतमध्ये तर तुम्हाला देखील रेडगड संघाला टॉस दिला जाईल याकडे लक्ष असू द्या. गोलंदाज मार्कवरती हे षटक फेकत असताना अविनाश पाटील चेंडू फेकतोय. 34 धावा धावफलकावर. स्लोवर चेंडू फेकला जातोय आणि ही या संघाची कमजोरी राहिली आहे. ग्रामीण टेनिसचे अनेक खेळाडू जर पंकज पाटील पाहिले स्लोवर चेंडू फेकल्यानंतर थोडेसे गोंधळून जात असतात आणि तेच चित्र या ठिकाणी पाहिलं. सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचतात. 35 लॉस ऑफ द 3 विकेट. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि या पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज अविनाश पाटील. हा चेंडू लोअर फुलटॉस फेकला गेलाय
पदतालीचा अभाव पाहायला मिळतोय. अनिकेत अगदी ऑफस्टिकवरती आला, त्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागे सरकला आणि त्यानंतर हा चेंडू येतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. 35 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. काय दमदार कामगिरी आपण पाहिली गोलंदाजीच्या माध्यमातून वाकडे टीमची. हा चेंडू खोदून काढलाय. सरळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे डीप लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट. 21च्या साह्याने संघ धावून पोहोचला 36. 36 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतरच्या ह्या 3 ओव्हरमध्ये म्हणजे 17 चेंडूमध्ये धावफलकावरती लागले गेले 18. हे खराब संकेत. चौकार षटकारापासून वंचित राहिले गेले बघतवारी टीम आणि इथे मात्र ती कामगिरी करता शेवटच्या चेंडूमध्ये चौकार किंवा षटकाराची अपेक्षा असेल. स्लोवर चेंडू फेकला जातोय. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल धावच्या सर्वांमध्ये बाद. पहिले 17चा खेळ समाप्त. 30 चेंडूमध्ये 36 धावा जमवल्यात आणि 37 धावसंख्येची गरज असणार आहे. आणि तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. तर दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि चेंडू फेकला गेला. पहिला चेंडू विकेटवरती पडला तर रेडगर संघाला टॉस दिला जाईल. याकडे लक्ष असू द्या. लॉट्स करून घ्या. चला समीर शेठ घेऊया आपण. तर थोड्याच वेळात आपण पाहतोय इथे 40+ मास्टर्सच्या माध्यमातून आपण इथे लॉट्स पाडणार आहोत. लाईव्ह लॉट्स असतील. आज आपण पाहतोय रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आपण समीर शेठ पाटील अध्यक्ष पनवेल 40+ मास्टर्स यांचा अध्यक्ष चषक आणि हे पूर्ण अध्यक्ष चषकामध्ये आपण आज लाईव्ह लॉट्स होणार आहेत 40+ मास्टरच्या. त्यासाठी सर्वांचं मनापासून आभार. तर समीर दादा पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+. तर 8085 आई गावदेवी वाकडी. धनंजय शेठ पाटील 2021 वाकडी विरुद्ध RCC भगतवाडी. 11:52 झाले. चला स्पीडअप करा. विनिंग टार्गेट इज 37. मॅच ऑन. माऊली प्रसाद इव्हेंट या स्पर्धेला कव्हर करते. मालिकावीर 3 बाईक. मध्यरात्रीनंतर या स्पर्धेचा आनंद घेत असताना काही वेळातच आपण पाहतोय बघा 4 कॅमेरे आणि स्क्रीनवर पाहतोय माऊली प्रसाद इव्हेंटची संपूर्ण टीम. मच्छिंद्र रोडपालकर आमची माहिरा जनरेटर सर्व्हिस त्यांचं योगदान या स्पर्धेला. साई कृपा मोबाईल रिपेरिंग. केतन मस्कर असतील आमचे पुरस्कर्ते. झील केबल अँड नेट सर्व्हिस. चला बॅट्समन टीम वाकडी प्लीज सेंड. $37चं टार्गेट. बॅट्समन पाठवा. लगेच सूचना आलेत. तर आघाडीची जोडी सरकले. 37चं टार्गेट. 5 षटका असतील. 80-85 आई गामदेवी वाकडी आणि त्यांच्या विरुद्ध RCC भगतवाडी. टार्गेट सेट केले 37. इस मॅच ऑन राहील. तर यस धीरज
गवते आमचे दुबई रिटर्न यांच्या शुभ हस्ते होते टॉस. रिडगर आणि चिंचपाडा आणि यस टॉस विन रिडगर. चला मॅच ऑन. 37चं टार्गेट. ॲडव्होकेट अरुण पाटील शुभमला आपण पाहतो सलामीची जोडी 8085. लाईव्ह लॉट सुद्धा सूर्य. मॅच सुद्धा ऑन असेल. पहिला चेंडू ओ मागे ठेवला. गुड बॉलिंग. 37 आहे. 30 चेंडू आणि 37 असं म्हटलं जातं. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा टार्गेट नेहमी लो स्कोरिंगचा असतो आणि तेव्हा मॅचेस या हाय व्होल्टेज होतात. गोलंदाज रुद्र भगत पहिला चेंडू डॉट. ॲडव्होकेट अरुण पाटील सज्ज होतील. प्रहार केलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. 2 चेंडूवर दबाव निर्माण केलाय. 2 सलग चेंडू डॉट बॉल. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. रात्री के यात्री नितीन जोशी यांना आपण पाहतो. नामदेव शेठ जमदाडे, चंद्रकांतजी पोपेडा, समीरदादा पाटील, नाना शेठ पाटील, 40+ मास्टरची संपूर्ण मंडळी. नेक्स्ट बॉल. हा चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल निघाले सुसाट वेगानं. गुड रनिंग. तिसरा चला चेंडू 2. यस सागर सर थँक्यू. तर रायगड 40+ मास्टर्स या कमिटीच्या मान्यतेने आपण पाहतोय संजय पाटील बॉस यांच्या मान्यतेने आपण नवीन पनवेल तालुका कमिटी स्थापन केली आणि त्याच्यामध्ये समीर शेठ पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा अध्यक्ष चषक 2026 त्याच्यामध्ये 24 संघ खेळणार आहेत आणि या 24 संघ 13 आणि 14 या 2 दिवसामध्ये खेळणार आहेत. त्याचा आपण लाईव्ह लॉट्स पाडतोय. नेरेच्या मैदानामध्ये ही भव्य स्पर्धा आणि त्याच्यामध्ये लाईव्ह लॉट्स 40+साठी हे 2 दिवसामध्ये 24 संघ खेळतील. त्याच्यामध्ये पहिल्या दिवसातील संघांसाठी लॉट्स पाडतोय आपण. हे लाईव्ह आहे. पहिली मॅच आपण अध्यक्ष समीर शेठ पाटील यांना विनंती करूया की आपण 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत आणि पहिली मॅच जी होणार आहे ती असेल नावडे 40+ नितीन कोहली यांचा संघ आणि त्याच्या विरुद्ध वावंजे म्हणजे प्रवीण पाटील भाऊ यांचा संघ असेल. ही पहिला सामना असेल. 13 तारखेचा हा पहिला सामना असेल. त्यानंतर नेक्स्ट मॅच. चला मॅच ऑन ठेवायची आपण. यस मध्ये मध्ये आम्ही स्कोर सांगू. आपण सुरू ठेवू. यस. तर नेक्स्ट मॅच दुसऱ्या मॅचसाठी मी आमंत्रित करेन नामदेवजी जमदाडे. आपण नेक्स्ट मॅच कोणाची असेल? पारगाव. चला आपण नरेश गायकवाड सोन्या गायकवाड यांचा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये उसारली बुद्रुक म्हणजे हनुमंत बोलाडे यांचा संघ असेल. चला हा नेक्स्ट सेकंड मॅच असेल पहिल्या दिवसामधील. तिसऱ्या मॅचसाठी मी आमंत्रित करेन चंद्रकांत पोपेडा. आपण यायचं आपल्या शुभहातचे 2 नक्कीच. प्रीतम सर थोडंसं थांबवेन. 37चं टार्गेट. पहिलं षटक संपलं आणि धावा झाले 4. यस थँक्यू सागर सर. तिसरा सामना असेल रोडपाळी वर्सेस वरचेओले म्हणजे अजित पाटील आणि उदय घरत याच्यामध्ये सामना रंगेल. राम घरत पण असतील आमचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर चौथा सामना असेल नाना आपल्या शुभाचे हे करायचं आहे. अजून एक व्यक्तिमत्व प्रत्येक नाईट स्पर्धेमध्ये मी पाहतो आपली जास्ती ओळख नाही आहे परंतु तुमच्या माध्यमातून नाईट स्पर्धेमध्ये उपस्थिती असते. विचुंबे आणि त्यांच्या विरोधात पाली. विचुंब आणि पाली याच्यामध्ये दीपक शेळके यांचा संघ आणि राम पाटील यांचा संघ असेल. त्याच्यानंतर पाचवा सामना असेल मी कोपकर साहेब आपल्या. चला जोशी साहेब. आज आनंदाचा वातावरण नक्की जोशी परिवारामध्ये असेल आणि त्याच
नेरे बघा, जोशी सरांनी चिठ्ठी उचलली आणि नेरे संघाचीच मॅच आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये खेळणारी टीम नेरे आणि हरिग्राम. नेरे आणि हरिग्राम म्हणजे महेश जाधव आणि समीर शेठ पाटील यांचा संघ असेल. तर ही 6वी मॅच असेल. हे पहिल्या दिवसातील 6 संघ आपण, अच्छा 5वी झाली, ओके. तर 6वी मॅचसाठी मी बोपी साहेब, चला अध्यक्ष साहेबांच्या शुभाचे आपण एक शेवटचा सामना असेल पहिल्या दिवसातील. याच्यात लक्षात घ्यायचं की 6 ट्रॉफीज असतील. शिवकर, नजीर शेख आणि त्याच्यानंतर मोह संघ. शिवकर आणि मोह, चला आजूबाजूचा संघ असेल आणि दोनही संघ जवळचे संघ आहेत, त्यांच्या अगेन्स्टमध्ये मॅच असेल. हा 6वा सामना असेल. चला हा पहिल्या दिवसातील सामना मी परत एकदा अनाऊन्स करतो. नावडे वर्सेस वावंजे हा पहिला सामना असेल. दुसरा पारगाव वर्सेस उसारली बुद्रुक. त्याच्यानंतर रोडोपाली वर्सेस वरचे ओवले. त्याच्यानंतर विचुंबे वर्सेस पाली. त्यानंतर नेरे वर्सेस हरिग्राम आणि शिवकर, नजीर शेख आणि मोह असा सामना असेल. हे पहिल्या दिवसातील खेळणारे संघ 13 मार्च 2026 या दिवसातील खेळणार. चला नेक्स्ट डे, लेट्स मूव. चला पंढरी दादा आपल्या शुभात हे करायचे. पहिला सामना 14 तारखेचा तलोजा मजकूर दाखवायचं, चिठ्ठी दाखवा तिकडे. तलोजा मजकूर सतीश पाटील यांचा संघ असेल. डॉक्टर सतीश पाटील. त्याच्या अगेन्स्टमध्ये उमरोली हा संघ असेल. म्हणजे आपलं धावा झाल्यात 6. धावा झाल्यात 6. टार्गेट 37. दुसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू संपलेत आणि वाकडी टीम बॅटिंग करतोय. 6-0 गडी बाद. चला याच्यानंतर नेक्स्ट मॅच घ्या. अध्यक्ष यांच्या शुभाचे आपण उपर करतो. नेक्स्ट मॅच, सेकंड मॅच असेल सुकापूर. चला चंद्रकांत दादा, सुकापूर आणि वाकडी म्हणजे दोनही इथे दोन्ही विभाग अध्यक्ष यांच्यामध्ये मॅच लागणार आहे. हां, चंद्रकांत पोपेटा आणि नामदेव जमदाडे. चला चांगली मॅच होईल. त्याच्यानंतरची मॅच, तिसरी मॅच घ्या. जमदाडे साहेब तुमच्या शुभाचे घ्या. नाही ह्या मॅचला पैसे लागतील मात्र. चला नेक्स्ट मॅच शिवकर असलम यांचा संघ असेल आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये खेळणारा टीम दुंद्रे. ह्याच्यामध्ये सामना रंगणार आहे. हा नंबर सामना असेल 4था सामना. तिसरा झाला तर 4था सामना असेल. ओके चला बोपी साहेब, एक हसमुख व्यक्तिमत्व जेव्हा भेटतील तेव्हा हसत असतात. चिंचवली वर्सेस वाजे. चला मेवण्याने काढलं. चिंचवली आणि वाजे याच्यात सामना रंगणार. धनाजी जले यांचा संघ असेल. चला त्याच्या नेक्स्ट मॅच 16 धावा झाल्यात. 16 धावा फलकावर. नाना. सेकंड ओव्हर 37चं टार्गेट. सॉरी चला कोण आहे? रेडगर आणि रेडगर वर्सेस केवाले कृष्णा. रेडगर आणि केवाले कृष्णा यांचा मॅच असेल. त्याच्यानंतर लास्ट मॅच चला उसाटकर. चला उसकाट कोण कोण? रणदीप केवाले आणि मोरबे याचा शेवटचा सामना असेल. हा 14 तारखेचा सामना असेल. मी परत एकदा वाचून दाखवतो तुम्हाला 14 तारखेचं आणि लगेच आपण लाईव्ह मॅचकडे बोलूया. सामना चालू आहे मैदानामध्ये. वाकडी वर्सेस आपण भगतवाडी सामना पाहतोय. तलोजा मजकूर वर्सेस उमरोली हा पहिला सामना असेल. त्याच्यानंतर सुकापूर वर्सेस वाकडी हा दुसरा सामना असेल. शिवकर असलम वर्सेस दुंद्रे हा तिसरा सामना असेल. चौथा सामना चिंचवली वर्सेस वाजे. त्याच्यानंतर 5वा सामना असेल रेडगर वर्सेस केवाले कृष्णा आणि 6वा सामना असेल मोरबे वर्सेस केवाले रणदीप असा सामना असेल. तर हे आपण दोन्ही लॉट्स तुमच्यापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतील आणि तयारी ठेवायची आहे. सर्वात मोठं अध्यक्ष चषक आपल्यापर्यंत भेटीसाठी येतो आहे. समीर शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण अध्यक्ष चषक 2026 खेळणार आहोत. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 40+ मास्टर्ससाठी. आणि पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून आभार मानेन. बोलूया सामन्याकडे. आपण सागरजी मांडवकर. नक्कीच थोडीशी दिलगिरी व्यक्त करू प्रीतम सरांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं, कारण लाईव्ह लॉटसुद्धा महत्त्वाचं होतं. कारण अध्यक्षांच्या नावाची स्पर्धा आणि त्यांचे संघ खेळणार आहेत. तालुक्यातील सर्व संघ. 2 षटकानंतर टीम वाकडी 19 वर पोहोचल्या. बिनबाद सुरुवात चांगली. ॲडव्होकेट अरुण पाटील
शुभम यांना आपण पाहतोय 4 मध्ये शुभम 11, शुभमच्या बॅटमधून एक चौकार षटकार आला आणि अरुण पाटील ॲडव्होकेट 8 चेंडूमध्ये 7. इथे विकेटची नितांत गरज आहे. रुद्र भगतचं षटक होतं 4 धावेचं, तेजस आणलेने दिल्या धावा 15. काही अंशी का होईना इथे विकेट पाहिजे. जर विकेट मिळाली तर कमबॅक होईल. बघा टॉसविन टीम फिल्डिंग टीम असेल तिला विनंती करतो आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबा. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम. सागर सर एक मिनटं फक्त. अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून आपण पाहिलं समीर शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाने पहिली स्पर्धा अध्यक्ष चषक याच्या अगोदर आपण पाहिली शिवकरमध्ये झाली. त्याच्यामध्ये खांदे एक मिनिट ओ यार announcement, एक मिनिट. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 19, 37चं टार्गेट. एक अनाउन्समेंट आपल्यापर्यंत पोहोचवतो की अध्यक्ष चषकाच्या अगोदर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पहिली स्पर्धा झाली शिवकरमध्ये आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं खांदा आणि वाकडी संघाने विजयपद तिथे घेतलं आणि ही पहिल्या स्पर्धेनंतर आपण अध्यक्ष चषक आपल्यापर्यंत भेटीसाठी घेऊन येतोय. या पूर्ण नियोजनामध्ये येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला जबरदस्त टुर्नामेंट्स पाहायला मिळतील समीर शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. तर सर्व 40+ मास्टर तयार राहा. आपल्यासाठी लवकरच चांगल्या चांगल्या स्पर्धा तुमच्यासाठी भेटीसाठी येतील. 24 टीम्स खेळतील आणि त्याच्यामध्ये 6 बक्षिसं असतील याची नोंद घ्या. मी प्रीतम पाटील तुमची रजा घेतो. धन्यवाद. ओल टू कॉमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. यस सनील फडके आमचे पाहतोय साई स्टारचे आक्रमक फलंदाज सनील फडके यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतोय. संदेश भोईर असतील, आमचे संदेश फुलेराव असतील, BK पाटील असतील आणि प्रतीक फडके असतील. सनीलला वाढदिवसाच्या मेजर बिंगो ग्रुप दीपकबाई फडके असतील, आमचे पॅडी असतील. तर सनीलला आम्ही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मॅचकडे वळतोय 37. प्रीतम पाटील यांना आपण पाहिलं कार्याध्यक्ष 40+चे. आज 40+ची सर्व मंडळी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्या त्या सर्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. धावा झाल्या 21. अध्यक्ष ट्रॉफी 37चं टार्गेट. फ्रंटफुटला आले चेंडू काही अंशी का होईना बाहेर गेलाय. नक्कीच विकेटची गरज होती. टॉस जिंकला होता भगतवाडी संघानं आणि त्यांनी पसंती दिली होती बॅटिंगला. अमित जिकेनी सुकापूर प्रीमियर लीगमध्ये अमित केनी यांचा झंझावत पाहिला. कमबॅक हवाय टीम भगतवाडीला. मात्र ज्या पद्धतीनं बॅटिंग होते वाकडीचे प्रसिद्ध आम्ही पाहतो सलूनवाले अजगर अली सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना हेअर स्पेशालिस्ट अजगर अली आपलं सहर्ष स्वागत. लक्ष उद्या मॅचकडे 3rd ओव्हर धावा 22. स्लोवर 1 सावधानतेनं खेळतोय शुभम. जाणीवपूर्वक फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. कुठलेही धाडस सुटवत नाही. ॲडव्होकेट अरुण पाटील यांना माहिती आहे धावा कमी आहेत आणि इथे सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं तर धावा होतील आणि तेच डावपेच त्याने आखले. मॅचमध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल कारण 3रं षटक धावा 23. 37चं टार्गेट. मॅच इझी विकेट मिळत नाही. लॉफ केलं डीप कडे. ॲडव्होकेट अरुण पाटील यांच्या बॅटमधून हा षटकार.
जवळपास ढीग लावणार आहेत. 240+ रात्री असतील आणि पैठणी ते कशालाही लावू शकतात. मग प्रेक्षकांना देऊ शकतात, खेळाडूंना देऊ शकतात, कुणालाही देऊ शकतात. पूर्ण पैठणीचा स्टॉक घेऊन येणार आहेत आणि आपण ती रात्र 2 रात्री पाहणार आहोत. 12 मध्ये 8 29 झाल्यात. ओ आक्रमण, फटका फसलाय, इथून कमबॅक होईल का? हो सोडलाय, चूक केली. अगोदर धावांची गुंतवणूक कमी होती आणि तिथं धाव सोडण्याचा प्रयत्न. 2 धावा, 11 मध्ये 6. सामना सहज जिंकू शकतो अशा पद्धतीने खेळण्यात RCC भगतवाडी. थोडी बॅटिंग लाईनअपमध्ये झालेली ढिसाळ कामगिरी. पहिल्या षटकामध्ये हर्षनं 3 दिल्या. हर्ष जमदाडे, नामदेश जमदाडे माजी सरपंच आणि त्यांचे सुपुत्र शुभमनं दिल्या होत्या 15 धावा. हर्षनं पुन्हा 6 धावेचं षटक म्हणजे हर्षनं आज 2 षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या. जरी त्याला विकेट नाही मिळाली मात्र आपल्या गोलंदाजीचं शक्ती प्रदर्शन दाखवलं. 11 मध्ये 6. शरीरभेदी गोलंदाजी, नजरेसमोरून धाव सोडण्याची तयारी, विकेट मिळत नाही. अपील जरूर झाली तिथे. फिल्डिंग टीम RCC भगतवाडी. लेग बाईस. आता चेंडू आणि धावांचं अंतर. ॲडव्होकेट अरुण पाटील यांच्या बॅटिंग लाईनअपमध्ये 1 आला षटकार. आज शांत डोक्याने खेळला, हुशारी संयमाने खेळ करत असताना डाव सांभाळला. 37चं टार्गेट होतं, 32 झाल्यात. 10 बॉल 5, 1 फटक्याचं काम आहे फलंदाजांना. 10 चेंडू 5. झील केबल अँड नेट सर्व्हिस 3 बाईक या स्पर्धेसाठी. आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी, अध्यक्ष ट्रॉफी. नेक्स्ट मॅच चांगली लढत. पुढचा सामना सुद्धा तेवढा चांगला असेल. सामना आपण पाहणार टीम रिडगर संदेश ज्याचं नेतृत्व करतील. या संघाचे पुरस्कर्ते प्रणय भोपी आहेत. रिडगर विरुद्ध लढत असेल आपण जरूर पाहणार आहोत. स्वर्गीय प्रतीत दादा अर्थातच बच्चा प्रतिष्ठान ओमसाई जिन्सपाडा. 10 चेंडूमध्ये 5 धावेची गरज. ओ डीपकडे खेळलाय, पॉइंटला फिल्डर आहे तिथे. यस, गुड फिल्डिंग. तर नितीनजी जोशी साहेब, स्नेहकुंज आधारगृह, नानाशेठ पाटील माजी सरपंच, रेवण बोपी, संगीत भजन प्रेमी, आमचे अध्यक्ष ट्रॉफीमध्ये 40+ ही सर्व मंडळी. अमोलजी केनी असतील. आज आम्ही पाहतो अंडर-23 सर्व खेळाडू. किरणनं मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला. सुलभ केनी समोर उमरोली यंगिस्तानचा संघ होता आणि त्यामध्ये काही डिफिकल्टी चॅलेंज निर्माण केलं. चला लक्ष उद्या मॅचकडे. 9 मध्ये 5. 9 चेंडू 5. रिक्वायर्ड 100. 3.33. सामना इझी आहे मात्र काय होऊ शकतो. आऊ आलाय, आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो. चला मॅच स्पीडअप असावी. ऑफिशियल्स थोडा प्रेशर करा. 12 मध्ये 13 आपण जरूर पाहिलं होतं. 12 वाजून 13 मिनटं इक्वेशन होतं. 12 बॉल मध्ये 8. आता समीकरण 9 मध्ये 5. RCC भगतवाडी बघा अजूनही मॅच सोडत नाहीये. मॅचला ते सिरियसली घेतले त्यांनी. 9 मध्ये 5. डॉट बॉल कमबॅक करून देणार का? 3 षटकानंतर धावा होत्या. बॅटिंग करताना थोडी अवस्था बिकट होती. चला RCC भगतवाडी काय चाललंय. 9 चेंडू 5 धावा. रमेश पवार आऊ स्ट्रायकर एंडला. ओ वेगवान चेंडू, डॉट बॉल. अपील झाली तिथे. मॅच मध्ये कमबॅक करण्याची तयारी सुरू आहे RCC भगतवाडी. प्रचंड मेहनत करावी लागेल. मॅचला सिरियस घ्यावं लागेल. पहिल्या फ्रेश लॉट्स मधील हा सामना आपण पाहतोय. शेवटचा सामना. यानंतर 3 लढती. एक संघ आज क्वालिफाय होईल ग्रुप C च्या पोल मधून. 8 मध्ये 5. आक्रमण डीप कडे वेगानं यासाठी ओळखलं जातं. आऊ गॅप मधून चाललाय. ओ निघाले 2 धावेसाठी. कमालीची गुंतवणूक कमी आहे मात्र जो प्रयत्न करतोय ना, जो मेहनत करतोय आणि RCC भगतवाडी मोठ्या हिमतीचे खेळाडू आहेत.
या संघांना आम्ही बऱ्याच वेळा नाईट स्पर्धेमध्ये पाहतो. अमर यांचं नेतृत्व असतं आणि अमित केनी असतील, अनिकेत म्हात्रे आता षटक हाताळतो. बॅटिंग लाईनअपमध्ये अमित केनी, अनिकेत म्हात्रे, रुद्र, सागर म्हात्रे. सागर गरज काही करू शकले नाही. सामना इझी. आऊट स्ट्रायकरला 7 मध्ये 3. पुढे सरसावत मॅच मध्ये अजूनही काय येऊ शकतो. RCC भगतवाडी गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी असे अनेक सामने जिंकलेत. आता 6 बॉल 3. काय नाट्यमयता घडते. मगाशी रॉयल उल्वे सामना असाच झाला. प्रेम रिटकर विरुद्ध सगळ्यांनी चॅलेंज केलं, सामना सहज जिंकेल. ती लढत शेवटच्या ओव्हरपर्यंत आली. आता 12-8चा सामना 6-3 वर आलाय. शेवटचं षटक कोण घेऊन येणार चर्चा जरूर होईल. RCC भगतवाडी 12:16 झालेत. प्लीज, आम्ही 20 मिनिटं मागे पुन्हा पडलो. सहा चेंडू 3 धावा. मॅच ऑन एम. 2021 8085 आई गावदेवी वाकडी विरुद्ध RCC भगतवाडी. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज गणेश सोनावणे उर्फ काका. मॅच मध्ये काय होईल. गणेश सोनावणे असे अनेक पराक्रम केलेत, अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. गेलेले सामने त्यांनी जिंकून दिलेत. RCC भगतवाडीची गोलंदाजीची ताकद आहे आणि त्याच्या हातामध्ये सामन्याचं भविष्य. सत्यवान काकडे यांची लास्ट वॉर्निंग आली RCC भगतवाडी, अन्यथा तुम्हाला डायरेक्ट पेनल्टी असेल. भरपूर वेळ घेता फिल्डिंगसाठी. सूचनेकडे लक्ष द्या टीम. 6 बॉल 3. समोर उभा आहे बॅटिंग करताना रमेश पवार, त्याला साथ देतोय शुभम. याला आपण पाहतोय शुभमच्या बॅटमधून एक चौकार षटकार पाहिला. समोर गणेश सोनावणे गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो, व्हरायटीसाठी तो ओळखला जातो. लॉंग रनअप मॅच मध्ये काय होऊ शकतो. मॅच ऑन आहे. 6 बॉल 3. 8085 धनंजय शेठ पाटील पुरस्कृत आई कावदेवी वाकडी. 34 टार्गेट 37. 6 मध्ये करायचे 3. RCC भगतवाडी गोलंदाज गणेश सोनावणे. मॅच ऑन. फिल्डिंग रिप्लेसमेंट. व्हेरी क्लोज मॅच. डॉट बॉल विकेट दबाव निर्माण करेल. पहिला चेंडू. सामना संपवला. फिनिश. चला फिल्डिंग टीम जाऊ शकता फिल्डिंग टीम. रिटकर यस थँक्स. आणि प्लेयर ऑफ द मॅच सहज जिंकला सामना शुभमनं. आणि प्लेयर ऑफ द मॅच देतो यस नो डाऊट सिक्सर किंग